तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्यपालांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। महाविकास आघाडीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत परीक्षांमधील अनियमिततेवर संसदेत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली आहे। तसेच दिल्लीतील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आहे सर्व FIR आणि गुन्हे मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नीट, CET, TET यांसारख्या परीक्षांसाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था लागू करण्याची गरज असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी अधोरेखित करण्यात आले। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। यामध्ये कुठेही राजकारण आणलं नाही, परंतु हे भाजप सरकार या ठिकाणी त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणुसकी दाखवायला पाहिजे होती। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही विद्यार्थी मागत होते, ही काय चूक आहे का? आज जवळजवळ 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे। त्यामुळे हे आपलं आज हे निदर्शने आहेत, आंदोलन आहे। मला वाटतं काही मुद्दे आहेत की आज ही मुलं त्या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून जमावबंदी केली। 16 मेट्रो स्टेशन बंद केल्या की तिथं त्या आंदोलनापाशी जाऊ नये म्हणून। कित्येक विद्यार्थ्यांवर आताच म्हटल्याप्रमाणे मोठा अत्याचार केला। मी या निदर्शन आंदोलनासाठी अनेक जणांना फोन केले। एक जण म्हणला माझा कुठं नीटला मुलगा आहे। अरे नीटला मुलगा नाही, तुझ्या भावाचा मुलगा आहे, तुझ्या भाऊकीतला मुलगा आहे, तुझ्या समाजाचा मुलगा आहे। या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसाचं एक देणं या मातीशी, ते मातीचं परतफेड तर आपल्याला करावं लागणार आहे। म्हणून आपण सगळ्यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचं वंदन करून मी महाविकास आघाडीतर्फे तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष तसेच माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरज भैया पाटील यांच्यातर्फे जी विद्यार्थ्यावर केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं दडपशाहीनं लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना अनेक महिलांना बेदम मारहाण केली, त्याचा तीव्र अशा शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो। या पद्धतीचं राजकारण कमीत कमी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकजी कोण होतं हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 3 इडियट्स पिक्चर एवढा गाजला, परंतु आमिर खान गाजले, सोनम वांगचुकजी ज्यांच्यावर हा पिक्चर काढला होता तेच माहिती नाहीत आपल्या भारतीयांना। सोनम वांगचुकजी असा शास्त्रज्ञ आहे ज्यांच्या नावावर आज देशातले सगळ्यात जास्त पेटंट आहेत। सायंटिस्ट माणूस, शास्त्रज्ञ माणूस, जो तुमच्या आमच्यासाठी, आपल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला नीट परीक्षेच्या माध्यमातून, जे नीट पेपर फुटले, जे सामान्य घरातले विद्यार्थी रोडवर आले, ज्यांच्यामुळं कितीतरी कुटुंबाचं नुकसान झालं, 26 विद्यार्थी आत्महत्या केले, परंतु याचं सोयरसुतूक या केंद्र सरकारला राहिलेलं नाही। त्यांना साधा सोनम वांगचुकजी म्हणत होते की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला याची जबाबदारी कोणतर घ्या, परंतु हे केंद्र सरकार असं सरकार आहे की यांना लज्जा म्हणून काही राहिलेली नाही, यांना थोडी सुद्धा लाज राहिली असती। धर्मेंद्र प्रधान म्हणजे असा कुठला धर्मेंद्र नेता हे नव्हता, याला एवढा मोठा काही हिरो नव्हता, याचा साधा राजीनामा घेतला असता तर सोनम वांगचुकजीचं आंदोलन मागे आलं असतं। नंतर अभिजित दिपकेंना तिथं त्या आंदोलनात सहभाग घ्यावा लागला आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे विद्यार्थी जमा झाले त्यांच्यावर हा लाठीचार्ज म्हणजे मित्रांनो लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे, लोकशाहीवर केलेला हा लाठी हल्ला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा गरीबातला गरीब, दलितातला दलित, सामान्यातला सामान्य नागरिक रोडवर उतरल्याशिवाय या सरकारचं डोकं ठिकाण्यावर येणार नाही। मित्रांनो, शिष्टाचार
नीतिमत्ता काय असावी हे काँग्रेसमधल्या काही लोकांचा मी आदर्श सांगतो. आपले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब साधा बॉम्बस्फोटच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या मुलासोबत राम गोपाल वर्मा सारखे डायरेक्टर आल्यानंतर त्यांच्यावर तेव्हा मीडियानं जेव्हा भडीमार उठवला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1 मिनिटाचाही विचार केला नाही. आपल्या RR आबा स्वर्गीय त्यांनी सुद्धा थोडं बोलण्यात चूक झाल्यानंतर तेवढ्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला. कितीतरी शिवराज पाटील चाकूरकर साहेब गृहमंत्री असताना कपडे का बदलले असं मीडियानं मुद्दा उचलल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मला वाटत नाही गृहमंत्री तर या गोष्टीला तयार होतील की साध्या कपडे बदलल्यावर राजीनामा द्यायची यांची तयारी नाही. एवढे विद्यार्थी मरतायत, लहान सहान पोरांवर अत्याचार होत आहेत, महिलांना उघडं नागडं करून मारलं जात आहे. आपण डोळे दाखवून बसायचं का? राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही. लोकांवर ह्या सरकारला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीचा विरोध करू आम्ही. तालुका अध्यक्ष म्हणून धीरज भैया हे असं नेतृत्व आहे आज आपल्या तालुक्यामध्ये. रोडवर उतरून अंगावरचं शर्ट काढून पुढच्या नेतृत्वाला उत्तर देणारं नेतृत्व आहे. तरी आपण महाविकास आघाडी म्हणून धीरज भैयाच्या मागे आणि या विद्यार्थ्यांच्या मागे उभा राहून या केंद्र सरकारला जशा तसं उत्तर देण्याची वेळ आहे मित्रांनो.